नमस्कार. मुखेड तालुक्यातील उंद्री पदे येथील खंडोबा यात्रेनिमित्त पालखी सोहळा संपन्न. श्री मल्हारी माळसाकांत खंडोबा यात्रेनिमित्त आयोजित पालखी सोहळा येळकोट येळकोट जय मल्हाराच्या जयघोषात गुलाब पुष्प भंडारा आणि खोबर लाडूंचे उधळण करीत फटाक्यांच्या आताशबाजीत उत्साहात पार पडला. पंचक्रोशातील शेकडो भाविक भक्तांनी पालखीतील श्री खंडोबा मल्हारी माळसाकांत यांचे दर्शन घेतले. दरवर्षी उंद्री पद येथे क्रांतिक अमावस्येच्या श्री मल्हारी माळसाकांत खंडोबाची यात्रा भरते. या यात्रेनिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. अमावस्येच्या भाविक भक्तांनी घेतलेल्या पालखीचे दर्शन शेवटच्या दिवशी कुस्त्यांचा डावही रंगतो. सन्मान करून पालखी खोबरे भंडारा गुलाल पुष्प आदींची उधळण करण्यात येते. फटाक्यांच्या आताशबाजीत वाघे आणि वाजंत्रीसह गावातील मुख्य मार्गावरून खंडोबा मंदिराकडे मार्गस्थ झाली. यावेळी पंचक्रोशातील शेकडो भाविक भक्तांनी पालखीतील श्री खंडोबाचे दर्शन घेऊन भंडाऱ्याची मुक्त उधळण केली. पहिल्या दिवशी श्री खंडोबा मंदिरात वाघ यांच्या उपस्थितीत आगमन केले जाते, तर दुसऱ्या दिवशी पालखीचे मानकरी श्री यशवंतराव संभाजी बोडकेसर यांच्या घरी पालखीमध्ये श्रीची खंडोबाची स्थापना करून विविध माध्यमातून पूजन महाआरती करून पालखी मंदिरस्थळी दाखल झाल्यानंतर मानकऱ्यांच्या हस्ते श्री खंडोबा मल्हारी माळसाकांत यांची मुख्य आरती करण्यात येते. दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन मंदिरस्थळी करण्यात आले होते, तर दुपारी कुस्त्यांचा डाव देखील रंगला होता. कुस्त्यांचे मानकरी सुधाकरराव गुरुजी गणलेवार यांच्या प्रमुख कुस्त्यांचा डाव काढण्यात आला. कुस्त्यांसाठी पंचक्रोशातील जिल्हा आणि जिल्ह्याच्या बाहेरील मल्ल्यांनी हजेरी लावली होती. शेवटी कुस्ती 5,111 रुपयांची होती. ती पंचांच्या निर्णयानुसार सोडवण्यात आली. दोन्ही मल्ल्यांना विभागातून पारितोषिक देण्यात आले. 3 दिवसीय खंडोबा यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले होते. जनतेचा आवाज 24/7 न्यूजसाठी मुखेड प्रतिनिधी मारुती वडजे.